गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? गृहीत धरतो तुम्ही खूप छान पद्धतीने अभ्यास करत आहात आणि हे जे व्हिडिओ आपण तयार करत आहोत कॉलेजच्या वतीनं ते तुम्हाला मदत करत आहेत अभ्यासात असं मी गृहीत धरतो. तर मागच्या तासापर्यंत आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरचा दुसरा भाग म्हणजे सरफेस टेन्शनच्या भागात सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन यांच्यामधलं रिलेशन तयार केलं, त्याचा फॉर्म्युलाही तयार केला. त्याच्यावर बरेचसे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत न्यूमरिकल फॉर्ममध्ये. त्याच्यानंतरचं एक महत्त्वाचं आर्टिकल आपल्याला आज शिकायचं आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि लिक्विडचा सरफेस जेव्हा लिक्विड एखाद्या सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा तो कसा तयार होतो, तो भाग आपल्याला इथं स्टडी करायचा आहे. सर्वप्रथम अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो फ्रेंड्स, अप टू आवर लास्ट लेक्चर we discuss about the expression for surface energy, or that is relation between surface tension and surface energy. Now we have to study the concept of angle of contact, and on the basis of angle of contact how the shape of liquid in contact with solid takes place. So first of all, angle of contact. तुम्हाला माहित आहे जेव्हाही कुठलं लिक्विड एखाद्या सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा त्याचा आकार, लिक्विडचा आकार सॉलिडच्या कॉन्टॅक्टमधला एक तर अशा पद्धतीने असतो, ह्याला म्हणत असत कॉनकेव, एक तर असा असू शकतो कॉनव्हेक्स. पाणी जर तुम्ही ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये पाहिलं तर शक्यतो तुम्हाला थोड्याफार प्रमाणात असं दिसू शकतं. आणि ते जर मर्क्युरी एखाद्या ट्यूबमध्ये वगैरे ठेवलेलं असेल तर तो तुम्हाला असं दिसतो. मर्क्युरीच्या बाबत सरफेस असा तयार का होतो त्याचं एक्सप्लेनेशन इथं असेल. आणि पाणी किंवा केरोसिन वगैरे घेतलं ते कॉन्टॅक्टमध्ये असं का होतं त्याचं एक्सप्लेनेशन असं असू शकतं, तेही पण इथे एक एक्सप्लेनेशन येते. तर जेव्हा एखादा लिक्विडचा सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तो एक तर कॉनकेव असतो किंवा कॉनव्हेक्स असतो. मग तो कॉनकेव आणि कॉनव्हेक्स असण्यासाठी त्याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा जो असेल ह्याला म्हणायचं सॉलिड आणि लिक्विडचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ही एक ट्यूब आहे, या ट्यूबमध्ये आपण लिक्विड टाकलं किंवा लिक्विडमध्ये ट्यूब बुडवली अशी तर ती ट्यूब वर सरकू शकते किंवा खाली सरकू शकतं. जी लेवल असते लिक्विडची ती खाली किंवा वर सरकत असते. जर वर सरकत असेल तर त्याचा आकार असा तयार होतो आणि ती लेवल जर खाली सरकत असेल तर त्याचा आकार कॉन्व्हेक्स अशा पद्धतीने होत असतो. तो भाग आपल्याला बघायचा. इथं आपण सध्या ते समजण्यासाठी म्हणून दाखवलं. ॲक्च्युली जेव्हा आपण लिक्विड घेऊन त्यावेळेस ते खाली सुद्धा येतं, ते नंतर बघू. तर हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. ह्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला टाकलेली एक टँजंट ही, आणि हा सॉलिडचा सरफेस याच्यामधला जो अँगल असेल ह्याला म्हणायचं आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इथं टाकलेली टँजंट अशी तेव्हा त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो थीटा. नीट लक्षात आलं काय केलं? एक लिक्विड आहे सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये, सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन सॉलिड अँड लिक्विड. इथं सॉलिड आणि लिक्विडचा सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट आहे. तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला एक टँजंट टाकली, त्या टँजंट मधला आणि सॉलिडच्या सरफेस मधला अँगल पण तो मोजायचा लिक्विडच्या साईडला, ह्याला म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इथे बघ, इथं सरफेस कॉन्व्हेक्स आहे, त्याला टाकलेली टँजंट ही बाहेरच्या बाजूला गेली, पण जो अँगल मोजला तो आपण लिक्विडच्या साईडला मोजला. डेफिनेशन कशी तयार होईल? द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाइन्ड ॲज द अँगल बिटवीन surface of solid and the tangent drawn to the surface of liquid at the point of contact and measured on the side of liquid. It is called angle of contact for that solid liquid pair. So angle of contact is defined as the angle between
surface of solid and the tangent drawn to the surface of liquid, free surface of liquid at the point of contact. कोणाचा point of contact? Solid आणि liquid चा. And that angle is always measured on the side of liquid. It is called angle of contact. So once again, definition of angle of contact. Angle of contact for any solid liquid pair is defined as the angle between surface of solid and the tangent drawn to the surface of liquid at the point of contact, and it is measured on the side of liquid. It is called angle of contact. काय असतो angle of contact? अँगल कशा कशा मधला? सरफेस सॉलिडचा आणि एक टँजंट. पण ती टँजंट कुठे टाकायची? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला. सॉलिड आणि लिक्विडच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला टँजंट टाकायची. त्या टँजंट मधला आणि सॉलिडच्या सरफेस मधला अँगल. पण कंडिशन अशी की तो अँगल कशात मोजायचा? लिक्विडच्या साईडला मोजायचा. त्याला म्हणतात असं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाइंड ॲज द अँगल बिटवीन surface of solid and the tangent drawn to the surface of liquid at the point of contact, and it is measured on the side of liquid. It is called angle of contact for given solid liquid pair. So this is definition of angle of contact. Now depending upon angle of contact, we have to study or we have to learn the shape of liquid surface in contact with solid. How the shape of liquid surface becomes in contact with solid, we have to study. So this is definition of angle of contact. Now see here, depending upon the nature of liquid and whether it weights or does not weight the surface of solid, the liquid shape are formed as shown in this figure. So for first part, it is for concave surface. This is concave surface of liquid as we have discussed now. आता आपण स्टडी केलं त्याच्याप्रमाणे हा पाण्याचा किंवा कुठल्याही लिक्विडचा कॉन्केव्ह सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मधला का होतो? जेव्हा केव्हा एखादं लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं तेव्हा लिक्विडचे मॉलिक्यूल आहेत, सॉलिडचे मॉलिक्यूल आहेत. जे सॉलिडचे मॉलिक्यूल असतात हे सॉलिडचे मॉलिक्यूल, सॉलिडचे मॉलिक्यूल लिक्विडच्या मॉलिक्यूलवर कोणता फोर्स एक्झर्ट करतील? ॲडिशिव्ह. लिक्विडचे मॉलिक्यूल लिक्विडच्या मॉलिक्यूलवर कोणता फोर्स एक्झर्ट करतील? कोहेसिव्ह. इथं काय असेल? एअर. ह्या एअरचे मॉलिक्यूल सुद्धा फोर्स एक्झर्ट करतील, तोही कोणता असेल? ॲडिशिव्ह. त्या मॉलिक्यूलला थोडंसं वजन मास असतं त्याच्यामुळे त्याला वजन येईल. ते वजन कोणत्या दिशेला काम करेल? डाऊनवर्ड डायरेक्शनला. असे एकूण किती फोर्स काम करायला एका मॉलिक्यूलवर? हा समजा आपण इथं पाण्याचा मॉलिक्यूल एखाद्या लिक्विडचा मॉलिक्यूल घेतला, याच्यावर ओव्हरऑल 4 फोर्स काम करतात. पहिला लिक्विडमुळे येणारा कोहेसिव्ह फोर्स, सॉलिडच्या मॉलिक्यूलमुळे येणारा ॲडिशिव्ह फोर्स, एअरच्या मॉलिक्यूलमुळे येणारा परत ॲडिशिव्ह फोर्स आणि त्याचं वजन. मॉलिक्यूल खूप लहान असल्यामुळे वजन निग्लेक्ट करू शकता. एअरच्या मॉलिक्यूलची संख्या खूप कमी असते कंपेअर टू लिक्विड आणि सॉलिड. त्याच्यामुळे एअरच्या मॉलिक्यूलचा कोणता फोर्स? ॲडिशिव्ह फोर्स. तोही खूप कमी असतो म्हणून सोडून द्यायचा. उरले कोणते? 2 फोर्स. एक एपी कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू मॉलिक्यूल्स ऑफ लिक्विड आणि एसी इट इज ॲडिशिव्ह फोर्स ड्यू टू मॉलिक्यूल्स ऑफ सॉलिड. The resultant of these two forces decides whether the surface will be concave, convex or plane. हे 2 फोर्स आहेत. आपल्याला माहिती आहे फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. 2 फोर्सचा रिझल्टंट येऊ शकतो. तो रिझल्टंट कुणाच्या साईडला आहे हे ठरवत असतं की सरफेस लिक्विडचा कॉन्केव्ह होणार, कॉन्व्हेक्स होणार की प्लेन राहणार. आता सर्वात पहिला पार्ट कॉन्केव्ह सरफेस. जेव्हा लिक्विडचा सरफेस कॉन्केव्ह होतो त्यावेळेस काय होतं बघा. आता ही माहिती झाली. लिक्विडचा मॉलिक्यूल आहे ए, याच्यावर काम करणारा एसी हा कोणता फोर्स असेल? ॲडिशिव्ह फोर्स. एपी हा कोणता फोर्स असेल?
कोहेसिव्ह फोर्स आणि ए आर हा रिझल्टंट आहे. जर ह्या लिक्विडच्या मॉलिक्युलवर काम करणारा AC हा मोठा असेल AP पेक्षा, AC magnitude of AC is greater than AP means which force? Adhesive force is greater than cohesive force. This adhesive force, magnitude of adhesive force is greater than magnitude of cohesive force. Then this molecule A is pulled in upward direction. हा जो मॉलिक्यूल A असतो तो असा वर ओढला जातो, म्हणून लिक्विडचा सरफेस कसा तयार होईल? कॉन्केव्ह सरफेस. If AC, magnitude of AC, that is adhesive force due to solid, is greater than cohesive force due to liquid, then this molecule A is pulled in upward direction. It moves in upward direction towards the solid. Therefore, it forms which type of shape? Concave shape. And angle of contact becomes acute. जर इथं तुम्ही आता tangent टाकली, यश हा जो AR असतो रिझल्टंट जो असतो तो रिझल्टंट आता AC च्या साईडला म्हणजे सॉलिडच्या साईडला पडतो आणि हे AC जे असतं ती AC टँजंटला एक्झॅक्ट परपेंडिक्युलर तुम्हाला दिसते, नॉर्मल दिसते. पुस्तकात तुमच्या दिल्याप्रमाणे हे नॉर्मल दिसते. काय झालं याच्यामध्ये एक्सप्लेनेशन कसं करणार? व्हेन द लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, adhesive force due to molecules of solid is greater than cohesive force due to molecules of liquid, then molecule A, which is in contact with solid, is pulled in upward direction, forming a concave shape of liquid and acute angle of contact. तेव्हा त्याचा अँगल जो असतो थीटा इज इक्वल टू साधारणतः टू 16 डिग्री or 14 degree. It is for kerosene glass pair. Angle of contact is acute. So the liquid like kerosene when kept in contact with solid like glass, the layer of liquid, upper layer of liquid moves in upward direction forming a concave shape. And why this happens? Due to greater adhesive force as compared to cohesive force. The resultant of these two forces lies on the side of solid. Therefore, molecule A is pulled in upward direction. The layer is pulled in upward direction forming a concave shape and angle of contact acute. So theta equal to 16 degree or 14 degree about. It is for kerosene glass pair. Now second, for convex surface. How convex surface is formed? This is again air. This is liquid, suppose like mercury. When liquid like mercury is kept in contact with solid, it has again two forces. AC, this is molecule A. AC again, this is adhesive force. Again AP, this is cohesive force due to molecules of mercury. In this case, it is observed that this AP, it is observed that this AP is greater than AC. Magnitude of adhesive force, that is cohesive force due to liquid, that is mercury, is greater than adhesive force due to molecules of solid. If this cohesive force is greater than adhesive force, means AP vector magnitude is greater than magnitude of vector AC. What about resultant? That resultant moves in the side of liquid. The resultant of these two forces lies or falls on the side of liquid. Therefore, this molecule A is now pulled in downward direction. The layer is also pulled in downward direction, and therefore this surface formed as convex. So this surface is convex now. काय होतं दुसऱ्या कंडिशन मध्ये, जर इथं मर्क्युरी सारखं लिक्विड आपण त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं, हे झालं लिक्विड, हे झालं सॉलिड, इकडे एअर, एअरचा फोर्स निग्लिजिबल, त्याचं वजन निग्लिजिबल, दोन फोर्स उरले, adhesive force ड्यू टू सॉलिड, cohesive force ड्यू टू लिक्विड. लिक्विडचा म्हणजे मर्क्युरीचा फोर्स. इथं असं आढळून येतं की कोहेसिव्ह फोर्स लिक्विडचा हा मोठा असतो कशापेक्षा? adhesive फोर्स पेक्षा. सॉलिडने एक्झर्ट केलेल्या adhesive फोर्स पेक्षा जो कोहेसिव्ह फोर्स आहे लिक्विडचा तो मोठा आहे.
आणि तो जर मोठा असेल तर मग यांचा रिझल्टंट कोणाच्या साईडला जाईल? लिक्विडच्या साईडला. जर रिझल्टंट लिक्विडच्या साईडला गेला तर मॉलिक्यूल आता वर जसं इकडं ओढला गेला होता तसा वर ओढला जाणार नाही, आता तो खाली ओढला जाईल. जर तो खाली ओढला गेला तर सरफेस कसा तयार होईल? कॉन्व्हेक्स. इथं कसा तयार होणार? कॉन्केव्ह. इथं तयार झाला कॉन्व्हेक्स. आता जर आपण टँजंट टाकली इथं त्या सरफेसला, ही टँजंट रिझल्टंट जो असतो किंवा रिझल्टंट जो असतो टँजंटला नॉर्मल येतो. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मोजला तर इथं तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथं असेल थीटा, आता इथं मोजला तर तो असेल. आता तो थीटा कसा झाला? ग्रेटर दॅन 90 म्हणजे ऑप्टिव्स. पण ऑप्टिव्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर लिक्विडचा सरफेस कसा असतो? कॉन्व्हेक्स. अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर लिक्विडचा सरफेस कसा येतो? कॉन्केव्ह. प्रॉपर्टीत लक्षात ठेवा नीट. सो हाऊ टू एक्सप्लेन दिस? When a liquid which does not weight the solid, this is the liquid which partially weights the solid. If the liquid which does not weight the solid is in contact with the surface of solid, the adhesive force due to molecules of solid is smaller as compared to cohesive force due to molecules of liquid. Therefore, resultant of these two forces lies or falls on the side of liquid, due to which molecule and the surface of liquid is pulled in downward direction, forming convex shape of liquid and angle of contact as obtuse. So theta is equal to about 128 to 135 degree for mercury. Obtuse angle झाला तयार. लास्ट फॉर प्लेन सरफेस. शुद्ध पाणी आपण घेतलं कॉन्टॅक्टमध्ये कोणाच्या? ग्लासच्या. त्याच्यासाठी जवळजवळ तो प्लेन सरफेस राहतो. काय होतं नेमकं? इथं परत एकदा याच्यात काम करणारा AC हा असेल ॲडिशन आणि AP इक्वल टू द 0 कोहेसिव्ह. क्लोज टू, we can say this as approximately equal to, or just equal to. It is equal to cohesive force equal to 0, close to 0. What happens? This resultant of these two forces lies on the side of solid, which is in the same direction as that of molecule AP. So this is molecule AP. This is molecule A, force acting on molecule A. Two forces. One is adhesive due to molecules of solid. Here it is solid. Cohesive force due to molecules of liquid. But in this case, the force due to liquid molecule, that is cohesive force, is very, very small. We can consider this as 0 or negligible. If it is very, very small, we can write this as vector AC is greater than, magnitude of vector AC is greater than AP. Adhesive force is greater than AP. It is, we can write close to, approximately equal to 0. So it is very, very small. Therefore, resultant lies on the side of solid and in the same direction of AC. Therefore, the molecule of liquid are very close, in close contact with the solid. They are not separate like this. प्लेन सरफेस जर घेतला आपण लिक्विडचा, जे पूर्णपणे लिक्विड ओलं करतं सरफेसला, सॉलिडला, असं लिक्विड म्हणजे पाण्यासारखं लिक्विड घेतलं, ते सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल. इथं परत दोन फोर्स, बाकीचे दोन तर 0 झाले, एअरचा आणि वजन. लिक्विड मॉलिक्यूलचा कोहेसिव्ह, सॉलिडचा ॲडिशिव्ह. असं आढळून येतं प्रॅक्टिकली की त्याच्यामुळे एक्झर्ट केलेला कोहेसिव्ह फोर्स जो असतो AP, तो खूप खूप लहान आहे, क्लोज टू 0 आहे. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? ॲडिशिव्ह फोर्सवर. पण याचा रिझल्टंट कोणाच्या साईडला असेल? सॉलिडच्या. रिझल्टंट जर सॉलिडच्या साईडला असेल आणि AC खूप खूप मोठा असेल तर रिझल्टंट त्याच्याच साईडवर असतो, त्याच साईडवर असतो. म्हणून जो मॉलिक्यूल आहे, ए मॉलिक्यूल किंवा सरफेस आहे, तो लिक्विडला चिकटून असतो, असं सेपरेट होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर इथे टँजंट टाकली तर ती टँजंट काय होते? सरफेसला पॅरलल येते. सरफेसला पॅरलल आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती झाला? टँजंट सॉलिडला पॅरलल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट
टँजंट मधला आणि सॉलिड सरफेस मधला. सॉलिड सरफेसला पॅरलल टँजंट असेल तर थीटा किती येईल? 0. फॉर वॉटर ग्लास पेअर, केरोसिन ग्लास पेअर साठी 16, मर्क्युरी ग्लास पेअर साठी ऑप्ट्यूज 135 टू अप टू, आणि थीटा इक्वल टू 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर वॉटर ग्लास पेअर. So this is explanation of, and in this case the shape of liquid is nearly plane. Here shape of liquid is convex, here shape of liquid is concave, here shape of liquid is nearly plane. Here angle of contact is 0. Here angle of contact is about 128 to 135, and here angle of contact is 16 degree, 14 degree. Acute, obtuse, 0, plane, convex, concave. So these are the shape, formation of shape of liquid surface in contact with solid. Angle of contact ची concept अगोदर